नमस्कार. ज्ञानदान केल्याने या दुसऱ्याला ज्ञान दिल्याने ज्ञान कधीच कमी होत नाही, तर उलट ते वाढते. हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत. दुसऱ्याला ज्ञान दिल्याने या एखाद्याला ज्ञान दिल्याने, एखाद्याचं मार्गदर्शन केल्याने, एखाद्याला शिकवल्याने, एखाद्याला घडवल्याने ज्ञान कधीच कमी होत नाही, तर ते उलट वाढते. आणि त्यामुळे आपल्याला जास्त आणखी शहाणपण येते, समजदारपण येते आणि आपल्या बुद्धीमध्ये, आपल्या ज्ञानामध्ये वाढ होते, भर होते. म्हणून अहंकार ठेवू नये, अहंकार ठेवू नये, मोठेपणा ठेवू नये, स्वतःला शहाणं समजू नये, स्वतःला श्रेष्ठ समजू नये. ज्याला ज्ञानाची गरज आहे, ज्याला शिकवण्याची गरज आहे, ज्याला सुधारण्याची गरज आहे, ज्याला एखाद्या चांगल्या दर्जेदार शिकवण्याची गरज आहे, ज्याला मार्गदर्शनाची गरज आहे, ज्याला योग्य दिशेची गरज आहे, योग्य मार्गाची गरज आहे, त्याला ज्ञान दिलं पाहिजे, त्याला शिकवलं पाहिजे, त्याला घडवलं पाहिजे, त्याचं समाधान केलं पाहिजे, त्याचं जीवन सुधारलं पाहिजे, त्याला चांगलं मार्गदर्शन करून, चांगलं ज्ञान देऊन त्याचं जीवन सुधारलं पाहिजे. कारण ज्ञानदान करणे हे पुण्याचं काम आहे. ज्ञानदान करणे हे चांगलं काम आहे. ज्ञानदान करणे एक सुंदर, आपलं जीवन सुंदर करण्याचं काम आहे. कारण दुसऱ्याला ज्ञानदान केल्याने आपलं मन प्रसन्न होते, आपलं जीवन सुंदर होते, आपलं जीवन रंगमय होते, आपल्या ज्ञानात बुद्धीत भर पडते, आपल्याला समाधान होते, आपलं आयुष्य वाढते आणि आपल्या सगळ्याच गोष्टीत चांगली भर पडते आणि आपली शान वाढते, आपला मान वाढतो, आपली दर्जा वाढते, आपली उच्चता वाढते. म्हणून दुसऱ्याला ज्ञान दिलं पाहिजे, दुसऱ्याला ज्ञान दिलं पाहिजे, दुसऱ्याला शिकवलं पाहिजे, दुसऱ्याला मार्गदर्शन केलं पाहिजे. एखाद्याने तुम्हाला एखाद्या गोष्टीबाबत विचारलं असेल, या एखादी गोष्ट विचारली असेल, एखादी समस्या, तक्रार, अडचण विचारली असेल आणि त्याला काही त्यातून उत्तर हवे असेल, या त्याच्या मनाचं समाधान करायचं असेल, या त्याला काही पाहिजे असेल, तर ते तुम्ही केलं पाहिजे, ते त्याला दिलं पाहिजे, त्याला मार्गदर्शन केलं पाहिजे, त्याच्या मनात समाधान केलं पाहिजे. भटकलेल्या माणसाला, अज्ञानी माणसाला, नासमज माणसाला, नादान माणसाला शहाणपण दिलं पाहिजे, त्याला घडवलं पाहिजे, त्याला ज्ञान दिलं पाहिजे, त्याला योग्य मार्ग दाखवला पाहिजे, योग्य दिशा दाखवली पाहिजे. म्हणून कोणाला ज्ञान दिल्याने, या कोणाला मार्गदर्शन केल्याने, या कोणाला समजून सांगितल्याने, या कोणाला योग्य दिशा दाखवल्याने, कोणाला योग्य मार्ग दाखवल्याने तुमच्याजवळचं ज्ञान कधीच कमी होत नाही. म्हणून भ्रम, गैरसमज काढून टाका. तुमचा अहंकार बाजूला ठेवा, माणुसकी ठेवा, जाण ठेवा, चांगुलपणा ठेवा, नम्रता ठेवा, शिस्त ठेवा, योग्य गुणवत्ता ठेवा, चांगला दृष्टिकोन ठेवा, चांगले विचार ठेवा, मन सुंदर ठेवा आणि दुसऱ्याला मार्गदर्शन करण्याची, दुसऱ्याला ज्ञान देण्याची, दुसऱ्याला शिकवण्याची, दुसऱ्याला घडवण्याचं आवड ठेवा, गोडी ठेवा, इच्छा ठेवा, तयारी ठेवा. कारण दुसऱ्याला मार्गदर्शन करणे, दुसऱ्याला ज्ञान देणे म्हणजे आपलं ज्ञान वाढवणे होय. दुसऱ्याला ज्ञान देणे, दुसऱ्याला शिकवणे, दुसऱ्याला घडवणे म्हणजे आपली बुद्धी वाढवणे होय, आपला मान वाढवणे होय, आपली शान वाढवणे होय, आपला दर्जा उंचावणे होय, आपलं जीवन सुंदर करणे होय. म्हणून ज्याला गरज आहे, ज्याला आवश्यकता आहे, अशा लोकांना, अशा विद्यार्थ्यांना, अशा व्यक्तीला ज्ञान द्या, मार्गदर्शन करा, त्या दिशा दाखवा, मार्ग दाखवा. अज्ञानी माणसाला ज्ञानी माणसाने सुधारवणे आवश्यक आहे, घडवणे आवश्यक आहे. तसेच शिकवताना, दुसऱ्याला ज्ञान देताना आपल्याकडे कोणताही अहंकार असला नाही पाहिजे, मोठेपणा असला नाही पाहिजे. प्रेमळपणाने, मनमोकळेपणाने, सुंदर मनाने, चांगल्या विचाराने, सुंदर विचाराने त्याला मार्गदर्शन केलं पाहिजे, त्याला सांगलं पाहिजे, त्याला प्रत्येक बाब, प्रत्येक गोष्ट व्यवस्थितपणे
पद्धतशीरपणे समजून सांगितली पाहिजे. कोणावरही बळजबरी करू नये, कोणावर जबरदस्ती करू नये. या पैशासाठी ज्ञान देऊ नये, या संकुचित ज्ञान देऊ नये, या अर्धवट ज्ञान देऊ नये. कारण जर संकुचित ज्ञान देसाल, अर्धवट ज्ञान देसाल तर पुढच्या व्यक्तीचं काम होणार नाही आणि तुमचे जीवन धोक्यात येईल. कारण दुसऱ्याला अर्धवट ज्ञान देणे म्हणजे स्वतःचं नुकसान करणे होय, स्वतःला बिघडवणे होय, स्वतःचं जीवन नरकमय बनवणे होय. म्हणून दुसऱ्याला अर्धवट ज्ञान देऊ नये, तर दुसऱ्याला पूर्ण ज्ञान दिलं पाहिजे. सर्व काही खरं सांगलं पाहिजे, सर्व काही सत्य सांगलं पाहिजे, चांगलं ज्ञान दिलं पाहिजे, योग्य काय ते ज्ञान दिलं पाहिजे, सत्यता सांगली पाहिजे. म्हणून संकुचितपणा ठेवू नये. शिकवण्यामध्ये, दुसऱ्याला घडवण्यामध्ये, न्यायदान करण्यामध्ये, मार्गदर्शन करण्यामध्ये संकुचितपणा ठेवू नये, अहंकारपणा ठेवू नये, असत्यता ठेवू नये, अर्धवटपणा ठेवू नये. तर दुसऱ्याला सत्य सांगलं पाहिजे, चांगलं ज्ञान दिलं पाहिजे, योग्य ज्ञान दिलं पाहिजे, पूर्ण ज्ञान दिलं पाहिजे. आपल्या शिकवण्याने, आपल्या सांगण्याने, आपल्या ज्ञान देण्याने त्या पुढच्या व्यक्तीचं नुकसान होऊ नये, त्याचं जीवन दुःखी होऊ नये, त्याचं जीवन अंधकारमय होऊ नये. तर आपल्या बोलीने, आपल्या सांगण्याने, आपल्या मार्गदर्शनाने त्याचंच कल्याण व्हावं, त्याला चांगला दृष्टिकोन मिळावा, त्याचं चांगलं व्हावं. म्हणून कधीही जाण ठेवून, माणुसकी ठेवून, प्रेम ठेवून, सुंदर विचार ठेवून दुसऱ्याला शिकवलं पाहिजे, घडवलं पाहिजे, मार्गदर्शन केलं पाहिजे. अर्धवट ज्ञान घेऊ बी नाही, अर्धवट ज्ञान देऊ बी नाही. पण अर्धवट ज्ञानाने दुसऱ्याचंही आपलंही जीवन धोक्यात येतं, सत्यानाशी होतं. कारण अर्धवट ज्ञान काही कामाचं नसतं. म्हणून अर्धवट ज्ञान कोणाला देऊ बी नाही आणि अर्धवट ज्ञान घेऊ बी नाही. अर्धवट बातमी, अर्धवट गोष्ट, अर्धवट कोणतंच काम करू नये. अर्धवट काम कोणतंच करू नये. जेवण्याबाबतीत असेल, व्यवहारा बाबतीत असेल, दुसऱ्या शिकवण्या बाबतीत असेल, कशा बाबतीत असेल, अर्धवट काम कोणतंच करू नये. संकुचितपणा ठेवू नये, अहंकार ठेवू नये, कपटपणा ठेवू नये, खोट ठेवू नये. तसेच दुसऱ्याला सांगताना खरे सांगावे, खोटे सांगू नये. एखाद्याला एखादी दिशा दाखवायची असेल, एखादा मार्ग दाखवायचा असेल, एखाद्याला मदत करायची असेल, एखादा माणूस भटकला असेल, त्याला रस्ता सापडला नसेल, या दिशा सापडली नसेल, तर अशा माणसाला खोटं बोलून त्याची फसवणूक करू नये. तर अशा माणसाला खरा मार्ग सांगला पाहिजे, त्याला रस्ता दाखवला पाहिजे, सत्यता सांगली पाहिजे. खोटं बोलून त्या माणसाची फसवणूक करू नये. म्हणून माणुसकी ठेवली पाहिजे. माणुसकी ठेवसाल तर तुमचं जीवन आणखी सुंदर होईल, छान होईल, मजेदार होईल. म्हणून कोणालाही मार्गदर्शन करताना, मार्ग दाखवताना, रस्ता दाखवताना, या कोणाची मदत करताना संकुचितपणा ठेवू नये, अहंकार ठेवू नये, असत्यता ठेवू नये. कोणालाही चांगलं, व्यवस्थित, पद्धतशीर मार्गदर्शन केलं पाहिजे. आपल्याला जर माहीत असेल तरच दुसऱ्याला मार्ग सांगला पाहिजे, नसता नाही. आपल्याला माहीत नाही आणि आपण दुसऱ्याला सांगायलो, याच्यात काही शहाणपण नाही, समजदार पण नाही. तुम्हाला जर एखादी गोष्ट माहीत नसेल, तुम्हाला जर एखादी गोष्ट बरोबर माहीत नसेल, व्यवस्थित माहीत नसेल, तर पुढच्या माणसाला मार्ग सांगू नये, रस्ता सांगू नये, मार्गदर्शन करू नये, दिशा दाखवू नये, या सल्ला देऊ नये. कारण त्यामुळे पुढच्या माणसाची फसगती होते, पुढच्या माणसाची फजिती होते, पुढच्या माणसाचं नुकसान होते आणि आपलंही नुकसान होते, आपलंही जीवन कंगाल होते, आपणही बेचिराख होतो. म्हणून जर एखादी गोष्ट माहीत नसेल, थोडीफार माहीत असेल, अर्धवट माहीत असेल, तर पुढच्या माणसाला सांगू नये, सरळ सरळ सांगावं, माफ करा मला माहीत नाही. जर खरंच एखादी गोष्ट माहीत असेल तर मात्र त्या माणसाला खऱ्याप्रमाणे सांगावी. परंतु जर तुम्हाला तुम्हाला माहीत नसेल, तुम्ही एखाद्या गोष्टीबाबत अज्ञानी असाल, तुम्हाला माहीत नसेल, अजान असाल, तर मात्र दुसऱ्याला मार्ग दाखवू बी नाही, दुसऱ्याला सांगू बी नाही, दुसऱ्याला सल्ला देऊ बी नाही, दुसऱ्याला मार्गदर्शन करू नये. म्हणून एखाद्या गोष्टीबाबत काही जर माहीत नसेल तर दुसऱ्याला सल्ला देऊ नये, दुसऱ्याला मार्ग सांगू नये, रस्ता सांगू नये. दुसऱ्याला सल्ला देऊन चुकीचा सल्ला कोणाला देऊ नये, चुकीचा मार्ग कोणाला सांगू नये.
चुकीची गोष्ट कोणाला सांगू नये, अर्धवट ज्ञान कोणाला देऊ नये. तसेच मार्गदर्शन करण्यात, ज्ञान देण्यात संकुचितपणा ठेवू नये, अहंकार ठेवू नये, कपटपणा ठेवू नये, खोट ठेवू नये. नियत साफ असली पाहिजे, विचार सुंदर असले पाहिजे. लक्षात ठेवा, दुसऱ्याला जर अर्धवट ज्ञान देसाल, दुसऱ्याला जर खोटं सांगसाल, मार्गदर्शन करण्यात, न्याय देण्यात जर संकुचितपणा ठेवसाल, तर तुमचं जीवन नरकमय बनेल, कंगाल बनेल. म्हणून सावधान राहा, सतर्क राहा आणि जबाबदार राहा आणि व्यवस्थित वागा, पदशीर राहा, चांगलं बोला, चांगलं वागा, चांगलं वर्तन करा, चांगला व्यवहार करा आणि शिकवण्यात, दुसऱ्या मार्गदर्शन करण्यात संकुचितपणा ठेवू नका. आणि खरंच तुम्हाला माहीत असेल तरच दुसऱ्याला सल्ला द्या, मार्गदर्शन करा, मार्ग दाखवा, तरच तुमचं कल्याण होईल, तुमचं जीवन सुंदर होईल आणि पुढच्या व्यक्तीचं चांगलं होईल. म्हणून माणुसकी ठेवा, नम्र ठेवा, चांगली गुणवत्ता ठेवा, चांगले विचार ठेवा, सुंदरता ठेवा. लक्षात ठेवा, न्यायदान केल्याने, दुसऱ्याला न्याय दिल्याने, ज्ञानदान केल्याने, दुसऱ्याला ज्ञान दिल्याने ज्ञान कधीच कमी होत नाही, ते उलटं वाढत जातं. आपला मान वाढतो, आपली शान वाढते, आपला दर्जा वाढतो, आपली स्तुती होते, प्रशंसा होते. म्हणून दुसऱ्याला खरं ज्ञान द्या, चांगलं ज्ञान द्या, चांगली दिशा दाखवा, चांगलं मार्गदर्शन करा, व्यवस्थित मार्गदर्शन करा. तुम्हाला जर खरंच माहीत असेल तरच मार्गदर्शन करा, तरच दिशा दाखवा, तरच सल्ला द्या. संकुचितपणा, दुष्टपणा, कपटपणा, खोट ठेवू नका. व्यवस्थित वागा, पदशीर वागा, माणुसकी ठेवा, समजदार पण ठेवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.